दर सालाबाप्रमाणे मोठ्या उत्साहानं या ठिकाणी संपन्न होत आहे। तरी याची व्याख्या अशी आहे, हे गाव ज्या वेळेला वसलं गेलं त्या वेळेपासून ही यात्रा होते आहे। तर याचा थोडासा इतिहास माझ्या पूर्वजांनी जो सांगितला तो मी तुम्हाला इथं वृत्तांत सांगणार आहे। तर हे आपलं गाव, पूर्वीचं गाव जे होतं ते पार अगदी डोंगरीवाडी म्हणून इकडं आहे, त्या डोंगरीवाडी गावामध्ये तिथं बाधवून तिट्या उत्तूर तिट्याकडे हे गाव वसलेलं होतं। त्या ठिकाणी ही यात्रा व्हायची। ज्या वेळेला गावचा धोंडा रवला गेला इथं, तर ते आमचं ग्रामस्थ देवस्थान मल्लिकार्जुन केदारनाथ ही प्रामुख्यानं आमची ग्रामदेवत। मग आमच्या गावामध्ये ही महालक्ष्मीची यात्रा करायचं ज्या वेळेला या पंचकटीने नेमलं गेलं, त्यावेळी देसाई, देशपांडे, पाटील, कुलकर्णी या लोकांनी ही यात्रा करायचं ठरवलं असताना मग कोणत्या पद्धतीने यात्रा करायची, कशी करायची ही त्यावेळेला बैठक झाली। आणि त्या बैठकीमध्ये ही विष्णू लक्ष्मी म्हणून यात्रेचा आरंभ त्यांनी त्या दिवसापासून सुरुवात केली। ती आज ही यात्रा भव्य आणि दिव्य अशी या मोठ्या थाटामाटामध्ये होते। तर काल शुक्रवारी आमच्या घरामध्ये, सुतारांच्या घरामध्ये ही महालक्ष्मी बसली असते आणि तिथं ओटी भरणं कार्यक्रम, रात्रो जागर, भजन, अनेक उत्साह त्या ठिकाणी पार होता। त्यानंतर सकाळी देवीची मिरवणूक सकाळी पहाटे 7 वाजता कांबळ्यांचा घट आणि भाजवाडीकरांचा घट येतो आणि तो घट आल्यानंतर वाजत गाजत अशा प्रकारे देवीची मिरवणुकीला सुरुवात होते। देवीची मिरवणूक सुरुवात मोठ्या थाटामाटानं, शाळेचे विविध कार्यक्रम, अनेक विविध लाठीकाठी म्हणा, असे लहान मोठे कार्यक्रम खेळत लोक या ठिकाणी वाजत गाजत मूर्ती या ठिकाणी चौकावर, इथं जो चौक आहे हा लक्ष्मीचा चौक आहे, या चौकाच्या ठिकाणी देवी इथं येऊन पोचली असते आणि इथं गाराणे देऊन त्या देवीची प्रतिष्ठापना इथं करतात आणि केल्यानंतर त्याच्यानंतर नैवेद्याला सुरुवात होते। देवीला अशा तऱ्हेचा महानैवेद्य, पुरणपोळीचा नैवेद्य, कोण आपल्या आवडीप्रमाणे नैवेद्याचं आयोजन केलेलं असतं त्याप्रमाणे देवीला निवेदन आणून देतात। ते निवेदाचा कार्यक्रम होतो। त्याच्यानंतर ज्या कुणी भाविक भक्त आलेले असतात ते भाविक भक्त या ठिकाणी येऊन देवीचं दर्शन घेतात आणि दर्शन घेतल्यानंतर मग 3 वाजता बरोबर या ठिकाणी जे बळ असतं ते बळ फिरतं। ते बळ कोणचं म्हणाल तर बळ दुसरं कुठलं नसून हे बळ दुधातुपाचं आहे। आमची पांढरी ही दुधातुपाची आहे आणि त्या दुधातुपाचं बळ ते त्या कामे लोकांच्या पदरात घातल्यानंतर ते पूर्ण गावाला येडा देऊन या ठिकाणी येत आहेत। गावाचं संरक्षण म्हणून एक कवच निर्माण केलं जातं गावाच्या ठिकाणी। आणि ते आल्यानंतर मग या माहेरवाशिनींच्या ज्या ओट्या आहेत त्या ओट्या भरण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आता आहे चालू। हा ओटी भरणीचा कार्यक्रम रात्री 10-11 वाजेपर्यंत संपन्न होत आहे। तर अशा रीतीनं हा जो यात्रेचा कार्यक्रम आहे हा फार प्राचीन कालापासून आहे आणि ह्यो चंद्रसूर्य असेपर्यंत हा कार्यक्रम राहणार आहे।